हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर 12th सायन्सचं मॅथ्स 2 चं लेसन नंबर 1 मधला एक्सरसाइज 1.3 करणार आहोत. ओके, 1.3 चा क्वेश्चन नंबर 1 आपण या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 मधला मी इथे सेकंड क्वेश्चन घेते. क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड हे असं काहीतरी दिलेले आहे आपल्याला. क्यूबिक रूट आहे. ओके, मी काय करतो, लेट y हा क्वेश्चन लिहून घेतो. ओके, पण त्या क्वेश्चन मध्ये हा क्यूबिक रूट आहे. क्यूबिक रूट म्हणजे काय असतं, डोक्यावरती 1/3 घेतलं तर चालेल का पूर्ण ब्रॅकेटच्या. म्हणजे मी ही पूर्ण ब्रॅकेट लिहितो. काय ती ब्रॅकेट मध्ये 4x - 1 खाली काय माझ्याकडे 2x + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे तर 5 - 2x. बरोबर, या ब्रॅकेटच्या वरती इथे 2 पण दिले त्यांनी आणि इथे पूर्ण ब्रॅकेटच्या वरती मी 1/3 घेऊ शकतो का, कारण क्यूबिक रूट असेल तर डोक्यावरती 1/3 घेणार, स्क्वेअर रूट असेल तर डोक्यावरती 1/2 घेतो आपण. चला, मग आता इथे काय करणार मी, या एक्सरसाइज मध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय करायचंय, लॉग वापरायचंय. म्हणजे मी काय लिहिणार इकडे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, मग काय होणार, इथे y च्या इथे लॉग वापरलं तर काय येईल, log y इज इक्वल टू, इकडे काय येणार, पूर्ण ब्रॅकेटच्या इथे मी लॉग वापरतो. लॉग ब्रॅकेट मध्ये 4x - 1 खाली काय माझ्याकडे 2x + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5 - 2x ब्रॅकेटच्या वरती 2. ओके, आणि या पूर्ण ब्रॅकेटच्या वरती 1/3 आहे. अच्छा, तर लॉगॅरिथम मध्ये आपल्याकडे आणखी एक रूल आहे की हा जर डोक्यावर जर नंबर असेल, लॉग ब्रॅकेटच्या वरती इथे नंबर असेल तर तो नंबर जो आहे तो इथे मी खाली घेऊ शकतो, डायरेक्टली उचलून मी इथे ठेवणार. म्हणजे माझ्याकडे इथे काय येणार बघा, log y इज इक्वल टू, तो 1/3 खाली आला, 1/3 खाली आला. ओके, 1/3 खाली आला. आता आणखी एक काय करतो बघा इकडे, तर लॉगॅरिथम मध्ये समजा असं इथे असेल, डिवाइड मध्ये असेल तर असं मी लिहिणार लॉग, असं a/b असेल तर log a - log b असं लिहिणार, log a - log b. पण खाली दोन ब्रॅकेट आहेत, बरोबर, मग दोघांना पण मायनस करणार. बघा मी काय काय लिहितो, log a म्हणजे log 4x - 1, दुसरं मायनस log खालची ब्रॅकेट log 2x + 3, त्याच्यानंतर तिसरं मायनसच घेणार कारण तो पण डिनॉमिनेटरला आहे. काय येणार, log 5 - 2x. बरोबर, याच्या डोक्यावरती 2 आहे तर तो पण 2 घेणार मी. चालेल, कळतं इथपर्यंत ही पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झाली आपली. ओके, आता मी नेक्स्ट स्टेपला काय करणार, याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. इथे हा 2 मी खाली घेऊ शकतो का, हा डोक्यावरचा 2, मग इथे डायरेक्टली लिहिलं तरी पण चालेल. तो एक स्टेप कमी होईल आपली, वरचा नंबर खाली येतो लॉगॅरिथम मध्ये, मी सांगितलं तुम्हाला. चला, आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतो तर डेरिव्हेटिव्ह काढतो. काय लिहिणार मी, डिफरन्शिएट y with respect to x. बरोबर, मग डिफरन्शिएट केलं तर काय होईल, log y आहे तिथे, log y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर log y चं डेरिव्हेटिव्ह 1/y आणि हा जो y आहे आपण विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे y चं मला परत डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल d/dx y. बरोबर, d/dx y ते dy/dx होईल. ओके, त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय लिहिलं बघा, इक्वल टू 1/3 आहे माझ्याकडे ब्रॅकेट मध्ये, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला. log चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/, म्हणजे 1/4x - 1 येणार का, 1/4x - 1 आणि इथे परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. कसलं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार, 4x - 1 चं. बरोबर, त्याच्यानंतर दुसरं वाला मायनस, याचं डेरिव्हेटिव्ह काय याचा log परत 1/, घेऊ का, 1/2x + 3 आणि इथे परत डेरिव्हेटिव्ह येईल का, कोणाचं येईल ते 2x + 3 चं. कळते का, 2x + 3 चं परत डेरिव्हेटिव्ह येणार. आता इथे काय येणार सांगा, मायनस इथे 2 दिले त्यांनी, मग मी पहिले 2 घेतो. बरोबर, 2/, लिहितो हे 5 - 2x, 5 - 2x आणि मी परत डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, 5 - 2x चं परत डेरिव्हेटिव्ह काढणार, 5 - 2x चं परत डेरिव्हेटिव्ह काढणार. कळते का. चला, आता नेक्स्ट स्टेपला काय करणार मी, ही ब्रॅकेट इथे कंप्लीट झाली. चला, इथे काय लिहिणार, हा y जो आहे डिनॉमिनेटरला आहे तो तिकडे गेला तर न्यूमरेटरला जाईल ना, असं y मल्टिप्लाय तो 1/3 आहे, y ला मी तिकडे घेऊन गेलो. बरोबर आहे, आणि या ब्रॅकेट मध्ये काय डेरिव्हेटिव्ह लिहूया आपण, इथे d/dx y चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy/dx. बरोबर, अच्छा, आता इथे काय राहिलं, 4x - 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4. बरोबर, 4x चं डेरिव्हेटिव्ह 4, 1 चं 0, डिनॉमिनेटरला माझ्याकडे 4x - 1 आहे. बरोबर, मायनस इथे काय माझ्याकडे 2x + 3, 2x चं डेरिव्हेटिव्ह 2, 3 चं डेरिव्हेटिव्ह 0, डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे 2x + 3
इथे मायनस, इथे 2 आहे माझ्याकडे, मल्टिप्लाय, इथे मायनस 5 चे डेरिव्हेटिव्ह 0, -2x चे डेरिव्हेटिव्ह -2 येईल का खाली, 2 5 2x आहे तसंच. ओके, इथे ब्रॅकेट संपली. आता मी लास्ट स्टेप लिहितो बघा नीट, dy/dx इज इक्वल टू, इथे 1/3 ला मी आधी लिहितो, हा y जो आहे y ची व्हॅल्यू काय माझ्याकडे इथे बघा, ही वाली व्हॅल्यू y ची व्हॅल्यू, बरोबर. याला मी हा क्यूबिक रूटच लिहितो, y म्हणजे हाच आहे ना, मी हा क्यूबिक रूट मध्ये लिहितो. ओके, त्यांनी जसं दिले ते क्वेश्चन तसंच कॉपी करायचे इथे. क्यूबिक रूट 4x - 1, डेनॉमिनेटरला काय माझ्याकडे 2x + 3 आणि 5 - 2x स्क्वेअर, 5 - 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट आहे. चला नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय करणार मी इथे 4/4x - 1, त्याच्यानंतर -2/2x + 3, इथे बघा 2 2 जार 4 आणि हा मायनस प्लस होईल का, +4/5 - 2x, इथे ब्रॅकेट कंप्लीट झाली. आपलं हे आन्सर इथे संपलं. ओके, कळले का तुम्हाला. अच्छा, तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे असं काहीतरी दिले बघा, ब्रॅकेटच्या वरती 3/2 आहे. ओके, असे 3 ब्रॅकेट्स आहेत परत एकदा. ओके, न्यूमरेटर डेनॉमिनेटर आहे. ओके, मी y = क्वेश्चन लिहून घेतो पहिले तर. ओके, जो काय आहे तो क्वेश्चन लिहितो इकडे. काय आहे माझ्याकडे x² + 2x + 2, ब्रॅकेटच्या डोक्यावरती 3/2 आहे आणि खाली बघा काय आहे √x + 3 ब्रॅकेटच्या क्यूब आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय दिले त्यांनी cos x, त्याच्या डोक्यावरती x आहे. ठीक आहे, आता मी काय करणार, लॉग वापरणार, बरोबर. असे वेगवेगळे फंक्शन्स असतील तर मला लॉग वापरावा लागतो. चला मी काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, बरोबर आहे. ओके, चला पुढे काय होणार, लॉग y इथे, लॉग y इज इक्वल टू, इथे काय होणार, लॉग वापरलं तर लॉग पहिली वरची ब्रॅकेट x² + 2x + 2 ब्रॅकेटच्या वरती 3/2. तुम्हाला मी मागच्या गणितामध्ये पण सांगितलं की लॉग जर वापरलं तर काय होतं, लॉग न्यूमरेटर, त्याच्यानंतर लॉग डेनॉमिनेटर, जर डेनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट असतील तर मायनस मध्ये घेणार दोन्ही ब्रॅकेट असं सांगितलं. चला मग मी इथे मायनस लिहिणार, इथे मायनस लॉग डेनॉमिनेटरची ही ब्रॅकेट म्हणजे √x + 3, डोक्यावरती किती आहेत माझ्याकडे 3, त्याच्यानंतर परत एकदा मायनस लॉग cos x, डोक्यावरती काय माझ्याकडे x, बरोबर. हे असं लिहिणार मी. नेक्स्ट स्टेपला काय करणार, परत एकदा ही स्टेप रिअरेंज करतो, log y इज इक्वल टू, इथे हा डोक्यावरचा नंबर खाली येतो ना लॉगॅरिथम मध्ये, म्हणजे 3/2 log x² + 2x + 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस, इथे वरचा 3 खाली आला, लॉग काय आहे त्याच्यामध्ये √x + 3, बरोबर. मायनस हा वरचा x खाली आला, काय होईल log cos x, बरोबर का. आता मी काय करणार, नेक्स्ट स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट करणार. याला काय लिहिणार मी, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. ओके, व्यवस्थित लिहा तुम्ही. ठीक आहे, मग नेक्स्टला मी काय करणार, इथे याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. log y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा, 1/y, log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y, आणि परत डेरिव्हेटिव्ह मी कसं काढणार, y चं डेरिव्हेटिव्ह परत काढणार. ओके, log y चं 1/y, y चं डेरिव्हेटिव्ह परत काढणार मी, म्हणजे dy/dx इथे. चला नेक्स्ट इक्वल टू, पुढे काय येते बघा, 3/2 कॉमनच आहे, बाजूलाच आहे 3/2. त्याच्यानंतर ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, असतो ना, 1/ काय आहे ती ब्रॅकेट x² + 2x + 2 आहे तशी ब्रॅकेट लिहिली मी. आपण या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल का, x² + 2x + 2 चं, इथे परत डेरिव्हेटिव्ह लिहितो, d/dx, कसलं डेरिव्हेटिव्ह, x² + 2x + 2, या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर इथे -3 आहे, इथे मी -3 घेतला. त्याच्यानंतर इथे लॉग आहे, परत लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, घेऊन ती ब्रॅकेट मल्टिप्लाय 1/√x + 3, बरोबर, आणि 1/√x + 3. आता या √x + 3 चं परत डेरिव्हेटिव्ह येईल ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ √x + 3. ओके, त्याच्यानंतर लास्टला इथे x log cos x, इथे x हा एक फंक्शन आहे, log cos x हा एक फंक्शन आहे. दोन फंक्शन जर मल्टिप्लाय असतील तर u * v डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला
काय होईल बघा, ब्रॅकेट मध्ये घेतो ते जे काय आहे x डेरिव्हेटिव्ह ऑफ log cos x बरोबर ना, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे log cos x आधी लिहिणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा x चं डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे, हे u into v मल्टिप्लिकेशन नुसार काढला आपण. चला आता नेक्स्ट स्टेपला काय करतो मी बघा, इथे 1/y y तिकडे गेला चालेल ना, आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिते dy/dx बरोबर, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. अच्छा y तिकडे गेला, y ला मी इथे घेतो चालेल, हा y इथे आला ब्रॅकेट मध्ये, हा 3/2 आहे. चला हा 3/2 आहे मल्टिप्लाय याचं डेरिव्हेटिव्ह काय x² चं 2x आणि 2x चं डेरिव्हेटिव्ह काय +2 आणि शेवटच्या 2 चं 0, कॉन्स्टंट चं 0 डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरला माझ्याकडे आहे तसे लिहून टाकतो मी x² + 2x + 2. चला नेक्स्ट काय होणार -3 मल्टिप्लाय √x चं डेरिव्हेटिव्ह काय 1/2√x बरोबर, आणि 3 कॉन्स्टंट आहे बरोबर, हा 3 कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0. डिनॉमिनेटरला जे आहे तसे लिहून टाकतो मी √x + 3. ओके, आता लास्ट वाले हे बघा, इथे काय येते बघा मायनस x आहे तसं राहणार, ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार -x ब्रॅकेट मध्येच घेतो मी x log चं डेरिव्हेटिव्ह 1 येतो का, म्हणजे 1 cos x येणार आणि त्या cos x चं डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागेल ना आपल्याला, कारण तो वेगळा फंक्शन आहे. काय येतं cos x चं डेरिव्हेटिव्ह -sin x, मग मी इथे डायरेक्टली -sin x घेतलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून चालेल, मी डायरेक्ट काढून घेतो त्याचं. त्याच्यानंतर प्लस log cos x आहे कसं राहणार log आणि cos x प्लस log cos x आहे कसं राहणार बरोबर, आणि इथे या x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा मला, x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतो ना, मग फक्त 1 लिहित नाही मी, फक्त log cos x लिहितो चालेल ना, log cos x. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होतं बघूया आपण. ठीक आहे, आन्सर काय येतो का बघूया आपलं, dy/dx इज इक्वल टू y ची व्हॅल्यू लिहावी लागेल, इथे ही पूर्ण व्हॅल्यू लिहावी लागेल x² + 2x + 2 ब्रॅकेटच्या वरती 3/2. डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे √x + 3 ब्रॅकेटच्या वरती 3 आहेत आणि cos x च्या डोक्यावरती x बरोबर आहे का, ही पूर्ण ब्रॅकेट आहे तशी लिहिली, y ची किंमत आहे तशी कॉपी केली. आता आतमध्ये काय काय राहिलं बघा, इथून हा 2 कॉमन निघतोय का बघा, 2 कॉमन निघतोय, पण 2 कॉमन निघाला आणि तो कट केला मी, तर राहिला काय माझ्याकडे 3 इन द ब्रॅकेट, हा 2 कॉमन कट राहिला, म्हणजे x + 1 राहील का बघा, 2 कॉमन काढला म्हणजे x + 1 राहिलाय बरोबर, x + 1 आणि तो जो 2 कॉमन काढला तो याच्या बरोबर कट होईल आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं माझ्याकडे x² + 2x + 2. ओके, पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल मायनस, इथे 3/2√x आहे का बघा, इकडे 3/2√x, हा 3/2√x आणि ब्रॅकेट मध्ये √x + 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस बघा, आता हा मायनस चिन्ह मी आतमध्ये घेऊन जातो, काय होईल हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल बघा, प्लस x मायनस प्लस x sin अपॉन cos काय असतो tan, मी इथे लिहू x tan x बरोबर आहे, x tan x. त्याच्यानंतर राहिलं काय प्लस हा मायनस चिन्ह इथे आला तर मायनस होईल ना, मायनस log cos x बरोबर. इथे आपला आन्सर संपणार आहे, ही फायनल स्टेप असणार आहे. कळते का तुम्हाला. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे x⁻tan 1x. काय करणार मी इकडे x⁻tan 1x चा पहिले तर मी क्वेश्चन लिहिलं y क्वेश्चन परत कॉपी करतो x⁻tan 1x. नंतर काय करणार मी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड बरोबर ना, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड बरोबर, दोन्ही साइडला मी लॉग वापरतो. काय होईल बघा, देअरफॉर y च्या इथे काय येणार log y बरोबर, log y इथे काय होणार log x च्या डोक्यावरती tan 1x आहे का बरोबर, मग हा वरचा डोक्यावरचा नंबर खाली येतो तसा tan 1x खाली येणार, म्हणजे इथे काय आलं माझ्याकडे tan 1x आणि बाजूला मल्टिप्लाय मध्ये log x होणार बरोबर. अच्छा, आता इकडे काय माझ्याकडे log y. चला आता याच्या नेक्स्ट स्टेपला काय करणार मी डिफरन्शिएट करणार का, डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट y
विथ रिस्पेक्ट टू x. अच्छा, मग आता y विथ रिस्पेक्ट टू x ची डेरिव्हेटिव्ह काढतोय. अच्छा, इथे दोन फंक्शन आहेत बघा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, मग दोघांचा मल्टिप्लिकेशनचा रूल वापरणार आम्ही. ओके, चला तर नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. इथे log y चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा मला. 1/y log y चं डेरिव्हेटिव्ह 1/y, परत डेरिव्हेटिव्ह निघणार ना d/dx y परत, बरोबर, इज इक्वल टू इथे काय होणार या दोघांचं u * v म्हणजे पहिलं tan इन्व्हर्स x, tan इन्व्हर्स x डेरिव्हेटिव्ह ऑफ बाजूला काय येणार डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार log x चं येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x घेणार, त्याच्यानंतर बाजूला डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार tan इन्व्हर्स x चा, बरोबर, tan इन्व्हर्स x. अच्छा, आता नेक्स्ट ला काय लिहिणार मी, इथे हा y ला तिकडे घेऊन जाऊ का, इथे काय राहिलं dy/dx, हा y इकडच्या साईडला आला, बरोबर, मल्टिप्लाय मध्ये जाणार तो डिनॉमिनेटरला आहे ना इकडे. आता आतमध्ये काय होते बघा, इकडे tan इन्व्हर्स x आहे कसं राहणार, बरोबर, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं log x चं, काय असतं log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x, बरोबर आहे, त्याच्यानंतर प्लस log x आहे कसं राहणार, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं tan इन्व्हर्स x चं, काय असतं tan इन्व्हर्स x चं 1/1 प्लस x², बरोबर का. चला आता इथे काय करणार मी, therefore dy/dx इज इक्वल टू y ची किंमत काय माझ्याकडे x tan इन्व्हर्स x, बरोबर, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं tan इन्व्हर्स x/x, बरोबर ना, tan इन्व्हर्स x खाली x प्लस हा इथे काय राहिलं log x, डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे 1 + x², बरोबर. इथे आपल्या क्वेश्चनचा आन्सर संपतोय, चालेल. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू क्वेश्चन काय आहे माझ्याकडे sin x. ओके, आता इथे x आतमध्ये आहे, फंक्शन आतमध्ये आहे, मग पहिलं मी काय करतो याचा डेरिव्हेटिव्ह काढतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx येईल का, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू sin चा डेरिव्हेटिव्ह काय असतं cos आणि cos x, आणि हा x चा डेरिव्हेटिव्ह मी परत काढणार कारण तो वेगळा फंक्शन आहे, बरोबर का. ओके, तर x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, काय असतं x चा डेरिव्हेटिव्ह, तर x into 1 plus log x, डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा कारण ते बऱ्याच ठिकाणी वापरलं जाणार आहे. मी इथे डायरेक्ट अप्लाय करतो dy/dx इज इक्वल टू काय येणार माझ्याकडे मग cos x, बरोबर, आणि x चा डेरिव्हेटिव्ह x इन द ब्रॅकेट 1 plus log x, बरोबर. इथे तुमचं एवढंच आन्सर आहे या क्वेश्चनचं, ठीक आहे. तुम्ही ते डायरेक्टली लक्षात ठेवा कारण ते बऱ्याच ठिकाणी वापरणार आहोत आपण, ठीक आहे. आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 1 जो आहे एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 1 इथे संपतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा कारण या मॅथ्सशी रिलेटेड किंवा मॅथ्सच्या आणखी बऱ्याच व्हिडिओज आपण या चॅनलवर पाहणार आहोत. ओके, थँक्यू.